आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील, अजित पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य. विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी योजना चालतात, महाविकास आघाडीकडे लाडकी बहीण नाही, फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. अजित पवारांना जुन्नरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच काळे झेंडे, अजितदादा भाजपशी दुजाभाव करत असल्याचा आरोप, तर एकेरी भाषेमध्ये टीका करत राष्ट्रवादीला महायुतीमधून बाहेर पडण्याचं देखील आवाहन. महायुतीमध्ये असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा, प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात, आम्ही कार्यक्रमामध्ये महायुतीचा उल्लेख करतोच, भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर. काही गैरसमज असतील तर दूर करू, महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या, अजितदादा गटाचं फडणवीसांना आवाहन. अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात, चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता, सिद्दीकी उद्या अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार, मुंबईतील जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकी यांच्याकडून बाईक रॅलीचं आयोजन. मराठ्यांनी आरक्षण का मागावं, त्यांनी तर उभा देश चालवायचा, मराठा आरक्षणावरून भिडे यांची पलटी, तर संभाजी भिडेंमागून फडणवीसांचा नवा डाव, जरांगेंचा आरोप. नाशिकमध्ये 5 लाख लोकांचा जरांगेंचा मोर्चा होणार होता, मात्र मोर्चामध्ये फक्त 8,000 लोक होते, असा पोलिसांचा रिपोर्ट. जरांगे यांच्या नाशिकमधील रॅलीवर भुजबळांची टीका. फडणवीसांनी भुजबळांना गणितशास्त्राचा तज्ज्ञ बनवून पीएचडी देऊन टाकावी, भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचा पलटवार. गुवाहाटीला जाणं आमची रणनीती होती, जाताना ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी गेलो, त्यावेळी मला धमक्या देण्यात आल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदम यांची मागणी. जालन्यामध्ये जयंत पाटलांसमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ, नगराध्यक्षा सुरेखा लाहनींचा भावी आमदार आशयाचा पोस्टर तरुणानं झळकावल्यानंतर कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ, जयंत पाटील संतापले. पुण्यामध्ये पावसाचं जोरदार कमबॅक, जोरदार पावसानं शहरातील अनेक भागामध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचलं, वाहनधारकांची मात्र तारांबळ.